जगप्रसिद्ध बावधन बगाड यात्रेला काही वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे। यावेळी मानाचा बगाड्या म्हणून अजित ननावरे यांची निवड करण्यात आली आहे। भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावल्यानंतर त्यांना हा मान मिळालेला आहे। साताऱ्यामध्ये बावधनची बगाड यात्रा सुप्रसिद्ध आहे। उंच उंच असे बगाड या ठिकाणी बांधले जातात आणि यामध्ये बगाड्यांचा मान दिला जातो। तर जगप्रसिद्ध अशा या बावधनच्या बगाड यात्रेला आता काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि मानाचा बगाड्या म्हणून अजित ननावरे यांची यंदा निवड झालेली आहे। तर या बगाड्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। या यात्रेचा बगाड्या होण्याचा मान आहे यावेळी अजित ननावरे यांना मिळालेला आहे। ते आता माझ्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही बगाड्या होण्याचा आज मान तुम्हाला मिळालाय, काय वाटतं, भावना कशा आहेत तुमच्या? एकदम छान असं उत्साहात आहे, आनंदी आहे आणि नाथसाहेबांची सेवा करण्यास मिळत आहे त्याबद्दल खूप आनंदी आहे। ह्याची सुरुवात कशी झाली होती आणि नेमकं ह्या यात्रेचं स्वरूप काय असतं? ह्या यात्रेची सुरुवात मायपौर्णिमे दिवशी होती। मायपौर्णिमे दिवशी जे या बगाडाला लागणारे शेडाचे कळक आहेत, बांबू, ते तोडले जातात। ते तोडल्यानंतर जे बगाडाला लागणारे जे लाकडं आहेत ते तोडले जातात। होळी पौर्णिमे दिवशी देवाला रात्री 12 वाजता कौल लावला जातो। कौलासाठी सर्वसाधारण 50, 60, 70 लोक बसलेले असतात। त्यातून एकच जणाचा उजवा प्रसाद पडतो। तो प्रसाद यंदा अजित बळवंत ननावरे यांचा पडलेला आहे। तुषार तपासे, झी मीडिया, बावधन, सातारा।